बा विठ्ठला बळीराजाला सुखी ठेव, सर्वसामान्यांना आणि कष्टकऱ्यांना समृद्धी येऊ दे, असं सांगणं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या पूजेनिमित्त विठुरायाला घातलं. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचं वातावरण भक्तिमय झालंय. सर्वजण पंढरपुराच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेत. हे बा विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचं दुःख दूर करण्याचं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलंय. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना की राज्यातील शेतकरी, कामगार आणि कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत 3 गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं. मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30% वारकरी संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे सर्वत्र वातावरण भक्तिमय झालंय. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वारीतल्या दिंड्यांना अनुदानही दिलेलं आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनं केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर केलाय. या अंतर्गत मंदिराला पूर्वीचं वैभव प्राप्त होतंय. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप, टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी 103 कोटींच्या आराखड्याला मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. मानाच्या वारकऱ्यांचा सुद्धा सत्कार याप्रसंगी करण्यात आलाय. याचबरोबर श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सुद्धा अनेक मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आलंय. आरोग्य दूतचं प्रकाशनही याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं.